हॅलो कुठे हो? तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण नेहमीप्रमाणे यावेळेस परत एक नवीन लोकेशनला जाणार आहे. अशा प्रकारे हिडन स्पॉटला चाललेलो आहे आम्ही. तुम्ही बघत राहा ब्लॉग, आम्ही दाखवत राहतो. त्र्यंबकलाही गर्दी असेल. नको त्र्यंबक फेरीवाल्यांचा लय विषय आहे तो. लय गर्दी झाली. कालच पब्लिक गेली. लय गर्दी तिकडे. खूप गर्दी असते. माल आहे ना. पुढे जाऊ शकतो आपण. चला टाकेतलाच जाऊ. किती किलोमीटर टाकेत? 60 का 65 असं गुगल पाय ना. बघ चेक कर बरं. इगतपुरीच्या पुढे आहे का? नाही अलीकडेच आहे ना. अरे हा आपण येणे जाऊ शकते रे. समृद्धीने जाऊ. समृद्धी नाही रे समृद्धीने उतरायचं कसं ते नाही माहिती. नाही रे थोडा एक आपल्याला रोड जातो तिथं टर्न आहे ना, तिथं रोड जातो नाही का. मी आज नवीन लोकेशनला चाललोय. टाकेतला चाललोय. ड्रोन पण घेतलाय बघ ना. घेऊन आलो ड्रोन पण. आणि शुभम तर काही येत नाही. शुभम नेहमीप्रमाणे बागडे, बंटी, ओम्या काय ड्रोन आता असा फ्लाय करला. ड्रोन आहे. चाललोय खुपिया घेऊन. खुपिया रास तुम्ही बघू शकता. आणि बरोबर पण घेतलेली आहे अशा प्रकारे. सचिन हा चावी दे. बॅग ठेवून एवढी. जर डबा ठेव. आता आम्ही चाललोय म्हणजे आपण चाललोय. सॉरी मस्त तिथं अशी व्हिडिओ काढणार आहे. तर खूप डिस्कशन नंतर आता आमचं ठरलंय की फायनली ताकेदला जायचंय. तर आम्ही आता निघालोय. ओहो 49 किलोमीटर्स नाशिकपासनं ताकेद जे मंदिर आहे ते इकडनं 49 किलोमीटर्स आहे. तर साधारणतः 1.5 तास तुम्हाला लागतो तिथे पोहोचायला. तर आपण याआधी 2 व्हिडिओज अपलोड झालेल्या होत्या. तर कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही थोडेसे ब्लॉग मोठे बनवत जा. तर आपण नेक्स्ट टाइम बसून आपले ब्लॉग थोडेसे 10 ते 12 मिनिटाचे ट्राय करू. आपण बनवायचा प्रयत्न करूया. हो गाईस तुम्हाला एक विषय दाखवतो मी. हे बघा गाईस व्हिडिओ दिसला का? हे बाय समृद्धी. तर मित्रांनो 1 मिनिटात आम्ही पोहोचतो. आता इकडे समोरच मंदिर आहे. तुम्ही आजूबाजूला वातावरण बघू शकता किती छान वातावरण आहे. फायनली आता आपण पोहोचलो इकडे. आपण जाऊया आता मंदिराच्या दिशेने. म्हणजे मध्ये गोटा आहे. तो गोटा काढला ना त्याची इच्छा पूर्ण होत असं म्हणतात. अच्छा प्राचीन आतमध्ये हाताने काढायचा तो. ज्याच्याकडून काढला गेला तो नशिबान समजला. ते का काढ. वा सुंदर. दाखव इकडे कॅमेरा दाखव. दर्शन घ्या डोक्याला लावतो. आता तिथं दाखवलं मी तुम्हाला. ज्यांनी पण तो गोटा हाताने काढला बाहेर तर त्याची इच्छा पूर्ण होती असं म्हणणं येते. जय श्रीराम. मी या श्री सर्व तीर्थ संस्थानाचा महंत ॲडव्होकेट किशोरदास उर्फ रामकिशोरदास श्री वैष्णव. मी इथे 56 वर्षापासून सेवा करतो. यापूर्वी माझे गुरु साकेतवासी महंत रामलखनदाजी महाराज हे इथे सर्व व्यवस्था बघायचे. त्यांच्या अगोदरही त्यांचे गुरु म्हणजे आमची जवळजवळ 17वी 18वी पिढी आहे. ही जी भूमी आहे ही प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे. ज्यावेळी सीता मातेचं नाशिक पंचवटीतून रावणाने साधूच्या वेशात जाऊन अपहरण केलं होतं, त्यावेळी रावण ह्या मार्गाने आकाश मार्गाने सीतामातेला घेऊन चालला होता. त्यावेळी इथे जटायू महाराज
जे परमराम भक्त होते आणि दशरथ राजाचे मित्र पण होते, जे प्रभू रामाचे वडील होते दशरथ राजा. तर इथे सीतामातेच्या सुटकेसाठी जटायूने रावणाशी घनघोर युद्ध केलं, पण कपटाने रावणाने जटायूचे या भूमीत पंख छाटले आणि घायाळ अवस्थेत जटायू इथे पडून राहिले. रावण पुढे दक्षिणेकडे सीतामातेला घेऊन लंकेकडे मार्गस्थ झाला. ज्या वेळेला सीतामातेच्या शोधात राम लक्ष्मण या मार्गाने चालले होते तेव्हा हे राम ऐकून ते जटायूच्या जवळ आले आणि जटायूने सर्व हकीकत सांगितली की बा सीतामातेला कोण कसं घेऊन गेलेलं आहे, मी कसं युद्ध केलं, माझ्या कपटाने कसे पंख तोडले. मग जटायूने प्रभू रामांकडे एकच वर मागितला का मला या जगात आता राहण्याची इच्छा नाही, मला सर्व तीर्थाचं जल आणून तीर्थ आणून मला ते पाजून इथे मोक्ष द्या. त्यावेळी प्रभू रामांनी इथे शंकर भगवानाकडे वर मागितला आणि जशी रामेश्वरम इथे शिवलिंगाची स्थापना केली तशी इथे जटायूची मनोइच्छा पूर्ण होण्यासाठी प्रभू रामाने इथे जटायूची गुप्त महादेव मनकामेश्वर महादेव म्हणतात त्याला, अशाप्रमाणे त्यांची स्थापना करून प्रभू रामाने जटायूच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे वर मागितला आणि प्रभू रामांनी याच भूमीत सर्व तीर्थाचं ध्यान करून बाण मारून सर्व तीर्थाची निर्मिती केली आणि इथे ते सर्व तीर्थ जल पाजून जटायूला मोक्ष दिलं. जे प्रयागराज आहे सर्व तीर्थाचे राजा ते नंतर आले, त्यामुळे त्यांची स्थापना ही वेगळी करण्यात आली. सर्व तीर्थ हे मागे उत्पन्न झालं, जटायू नंतर आले, प्रयागराज नंतर आल्यामुळे त्यांना वेगळं स्थापित करण्यात आलं आणि त्यांचं स्वयंभू ते सर्व आपलं प्रयागराज तीर्थ इथे निर्माण झालेले. ही अशी इथली रामायणकालीन आख्यायिका आहे. इथे आमच्या गुरूंनी महाशिवरात्रीचं एक आगळं वेगळं महत्त्व इथे प्राप्त करून दिलं आणि त्यामुळे इथे महाशिवरात्रीच्या काळात मोठी नाशिक जिल्ह्यात 3 नंबरची यात्रा भरते. जसं 1 नंबर तुमची वणीची यात्रा असते, त्र्यंबकेश्वरची 2 नंबरची, तशी महाशिवरात्रीला इथे 3 नंबरची यात्रा नाशिक जिल्ह्यातली मानली जाते आणि ती मोठ्या प्रमाणात 4 दिवस चालते. घोटी पोलीस स्टेशन पण इथे त्यावेळेला सर्व सहकार्याला असतं. मोठे मोठे इथे दुकानं लागतात, राटपाळणे लागतात आणि त्याप्रमाणे ती महाशिवरात्रीची आगळीवेगळी महत्त्व प्राप्त करून दिलेली यात्रा वंश परंपरानुसार ती अनेक वर्षापासून इथे दरवर्षी भरत असते. इथे पूर्वी कुंभमेळ्याचं देखील महत्त्व होतं. नाशिकला जो कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो, त्या कुंभमेळ्याचं महत्त्व असं की पूर्वी चक्रवर्त तीर्थ त्र्यंबकेश्वर इथे कुंभमेळा भरायचा. त्यावेळी तिथे जे काही अमृतस्नान आता म्हटलं जातं, ज्याला पूर्वी शाही स्नान म्हणायचे, तर त्या अमृतस्नानाला सर्व संत महंत तिथे जायचे आणि त्यानंतर आपला जो डेरा आहे, चौकी आहे, ते ठिकठिकाणी करायचे. जसं कपिलधारा, कावणे, सर्वतीर्थ, टाके, सिन्नर, नाशिक, पंचवटी आणि त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातलं ओझरखेड, जानोरी आणि अजून एक गाव आहे, अशा ठिकाणी ते पिंपळणारे असं गावाचं नाव आहे. अशा ठिकाणी ते डेरा करायचे. पण 1752 का 56 साली जे वैष्णवपंथी आणि शैवपंथी यांच्यामध्ये मोठं घनघोर युद्ध झालं होतं शाही कुंभस्नान करण्यावरून. त्यावेळेला तिथे लाखोच्या संख्येत साधू महंत कापल्या गेले होते आणि अक्षरशः तिथे पाण्याची नदी वाहिली होती. मग पेशवा सरकारने त्यावेळेला असा निर्णय दिला की बा जे रामाला मानणारे रामानंद संप्रदायाचे वैष्णव आहेत ते तपोवनात राहतील आणि ते रामकुंडात स्नान करतील आणि जे शैवपंथाचे आहेत ते त्र्यंबकेश्वरलाच राहतील. चक्रवर्त तीर्थात स्नान न करता ते कुशावर्त तीर्थात स्नान करतील. अशा प्रकारे त्यावेळेला जो नियम पेशवा सरकारने पाळला त्याप्रमाणे तो कुंभाचं शाही स्नान वेगवेगळं, जसं उज्जैनला आहे, प्रयागराजला आहे, हरिद्वारला आहे, वेगवेगळं शाही स्नान केलं जातं. असं इथे कुंभमेळ्याचं पण महत्त्व आहे. गत शासनाच्या काळात म्हणजे गत कुंभ मेळ्याच्या काळात इथे जे सन्माननीय भुजबळ साहेब होते त्यांच्यामार्फत इथे मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आजही आम्ही विकासाची मागणी केलेली आहे या सरकारकडून. हे सरकार आहे आम्हाला निश्चित साधू महंतांसाठी, भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात विकास देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. असं या प्रभू रामाच्या पादस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीचं महत्त्व आहे. जय श्रीराम, जय जटायू, जय सर्वतीर्थ.
मंदिरातून मला निघालो. गाडी घ्यायची. काय म्हणतो? मला ही गाडी घ्यायची. खुळखुळे गाडी घ्यायची. चला. ही गाडी घ्यायची मला, ती पाहिजे सायकल मोठी. मला आहे घ्यायचं. काय घ्यायचंय? मोठे मोठे चाक आहे पहिले भारी. मला हे पाहिजे बैलगाडी. विचार ना कितीला आहे? बैलपोळा. हे कितीला आहे भाऊ? 150 आहे ते. ही छय्याचा मोबाईल पण येतो. घ्यायचं असेल तर 120 रुपयाला एकदम नाही बघतोय थांब ना ताई. मोबाईल हा मोबाईल हे प्रतीक मला हे घेऊन दे ना. हे बाई रणगाडा. बंद आहे का पण? अरे सेल नसल त्याच्यामध्ये. अच्छा हे का? हा बोल ना ओम. हॅलो कुठे ओम? अनबॉक्सिंग. आज ना मंदिरातून निघालो आम्ही. आता चाललोय टाकेदला. तिथं वरती विंडमिल्स आहे, तुम्हाला मी दाखवतो. तिकडे पण खूप छान लोकेशन आहे ते. आता बंटी चेअर वगैरे सगळं काढतोय. पैसे आले सगळे खुर्च्या काढताय. आणि इकडं मागे विंडमिल्स आहे, बॅकग्राऊंडला खूप छान व्ह्यू आहे. इकडं हा एक व्ह्यू आहे. आम्ही पोहोचलो आता. इकडे सगळे चेअर वगैरे ठेवून बसताय. खूप छान व्ह्यू आहे इकडे. आणि तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो आम्ही निघतो आता ह्या लोकेशनवरनं. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे फोटोच नाही काढले मी. एवढे फोटो काढले. वातावरण कसं झालं खाली. पहिला काय दिसतोय का?